हा बोलतो. सन्माननीय मुन्ना सोमाणी म्हणून आपण सन्माननीय महोदयांना ओळखतो. अंबाजोगाईकर परिसरातली ही चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मला एक प्रसंग आठवतो. आपण यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीची चित्र प्रदर्शनी भरवली होती आणि त्यानंतर ही चळवळ अधिक गतिमान झाली. याच्याबद्दल आपण डॉक्टर दिलीप भिसे सर, शास्त्री मनकाळे सर, राजेंद्र राऊत सगळे आलो. आपण थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. प्रदर्शन लावण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की आपण हे चित्रात पाहण्यापेक्षा हे सर्वांना लाईव्ह बघायला मिळालं आणि त्याच्यासाठी प्रयत्न व्हावा, याच्यासाठी हे प्रदर्शन लावायचे. होय, लहान मुलांनी जर हे प्रदर्शन बघितलं तर त्यांना त्याची आवड निर्माण व्हावी आणि त्या आवडीतून त्यांनी निसर्ग जपावा. यासाठी हे प्रदर्शन आपण दरवर्षी वेगवेगळे छायाचित्र घेऊन लावतो. हे छायाचित्र या अंबाजोगाई परिसरातले आहेत. या परिसरात साधारणतः 246 प्रकारचे पक्षी आढळतात. क्या बात. त्यातले 50-55 फोटो आपण या ठिकाणी लावलेले आहेत. बाकी अजून त्याचं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे. पण हे लोकांनी बघावं आणि लोकांनी पर्यावरण जपावं हा उद्देश या प्रदर्शनामागचा. ही सगळी चित्र आपल्याच कॅमेऱ्यामधून संकलित झालेली आहेत की अजून? नाही, हे आमच्या पूर्ण टीमचे आहे. क्या आमचा एक पक्षीमित्रांचा एक ग्रुप आहे. होय. आणि या ग्रुपमध्ये डॉक्टर शुभदा मॅडम, त्याच्यानंतर नीरज गौड, शांत सोमवंशी, शांतनु सोमवंशी, मी स्वतः आणि अजून बरेच जण. असं आम्ही सगळेजण मोठा होतोय वरचेवर मोठा होतोय. खूप लोक जॉईन होत आहेत आणि त्याचा आनंद आहे आम्हाला की लोक पर्यावरणाकडे वळत आहेत. आणि ही गरज आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असे बरेचसे विषय आहेत. गरज आहे लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्याला गरज आहे. अर्थात ही एक सगळी फूड चेन आहे. ती बंद पडली तर आपणही बंद करू. या अन्न साखळीमध्ये मनुष्य हा एक घटक आहे. खूप सारे अंबाजोगाईच्या संस्कृतीमध्ये एक नव्यानं भर आपल्या निमित्तानं आणि पूर्ण महाराष्ट्रात 400 प्रजाती सापडतात आयडेंटिफाईड आहे. त्यातले 246 प्रकार आपल्याकडे सापडतात. म्हणजे आपण खूप समृद्ध आहोत त्या याच्यानुसार क्रायटेरिया. आणि हा समृद्धतेचा वारसा हा टिकावा, पुढल्या पिढीलाही हे पक्षी बघायला मिळाले यापेक्षा. या सगळ्या चित्रांना इतक्या सुंदरतेनं टिपत असताना लागणारं निरीक्षण हे कवी, प्रियकर आणि चित्रकार अशा तिघांना फार गांभीर्यानं ही सगळी निरीक्षण करत असताना थोडी जरी हालचाल झाली पक्षी म्हणून जाऊ शकतात. आपल्या टप्प्यात ते येत नाहीत. या संदर्भात इंग्रजी कवी निसीम इस्केलची एक फार सुंदर कविता आहे, पोएट लव्हर अँड बर्ड वॉचर. ती बर्ड वॉचर्स जे आहेत, चिमण्यांची जी शाळा तुम्ही टिपली आहे, हा सुंदर आहे. जरा याच्यावर कॅमेरा हा फिरला भरपूर. नीरज गौड सगळ्या प्रदर्शनावरून फिरला उपस्थितांवरून ही आवड केव्हापासून निर्माण झाली तुम्हाला? फोटोग्राफीची आवड केव्हापासून निर्माण झाली? हे बऱ्याच दिवसापासून, लहानपणापासून फोटोग्राफीची आवड. असं आहे. कशाची फोटोग्राफी करावी हे साधारणतः 2010 पासून सुरुवात आहे. पक्ष्यांची करावी. अच्छा. कारण माणसांची फोटोग्राफी करणं तसं सोपं आहे. पक्ष्यांची किंवा प्राण्यांची यांची फोटोग्राफी आवड आहे. कारण इकडं संत परंपरेमध्ये तुकोबांच्या संदर्भात हे खूपदा सांगितलं जातं की सुगीच्या दिवसात पक्ष्यांना खायला मिळते. सुगी संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी झाडांना, मंदिराच्या ठिकाणी कणसं बांधून ठेवणार असं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गेलेलं. हे पक्ष्यांचे पाणवठे असो,
पक्ष्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणं. म्हणजे कोविडच्या दरम्यान आपल्याच खूप साऱ्या मित्रांनी हरणांसाठी सशासाठी म्हणजे पाणवटे केली होती. तसे या पाखरांच्या पाण्याची पण सोय आपण मंडळी करत असतात. छोटे आणि उथळ असलेले हौद खूप ठिकाणी बांधलेले आहेत आपल्या परिसरात. होय. आणि त्यात पाणी उन्हाळ्यामध्ये आपण त्याच्यात पाणी भरतो. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आम्ही मित्रांनी आपला हौता दर रविवारी पहाटे 4-5ला निघून 10-11 वाजेपर्यंत तो फिरून पाहण्याचा मनस्वी आनंद होता. त्या दरम्यान आपल्यासारख्या मंडळींची आवर्जून आठवण झाली की हे सगळं भोवतालातलं सौंदर्य, भोवतालातलं हे दृष्टीला सुख देणारं नयनरम्य आणि मनस्वी आनंद. हे बघून लोकांची उत्सुकता वाढते की नाही आपण जंगलात जाऊन बघू. हो हो हे म्हणजे हे दाखवायचं काय आहे हा. की हे बघितल्यानंतर अरे हा एवढा सुंदर दिसतो का, आपण तर बघितलं क्षण जबरदस्त आहे. आहे. त्या क्षणाबरोबर फोटोग्राफी झाली. ते ॲक्च्युली काय आहे की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता एखाद्या गोष्टीचा तर त्यावेळेस हळूहळू कळतं की त्याचं बिहेवियर काय. मोर कधी पिसारा फुलवणार आहे ना ते तुम्ही नाही समजू शकत, पण ते आम्हाला रोज बघून ते आम्हाला कळतं की आता तो कधी पिसारा फुलवणार. म्हणजे एखादा मोर समजा दाण्याटिपत असेल आणि तुम्ही 1 तास बसून राहिला तर तो पिसारा नाहीच फुलवणार हे आम्हाला माहिती. हो, हो. पण तुम्ही वाटतं त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात तुम्हाला अभ्यास हे असे फोटो मिळणं फार अवघड नाही, पण त्याचा अभ्यास करावा कसा करतो. त्याच्या सवयी पक्षीचा असा आहे हो. की आपण अचंबित होतो. तो ज्यावेळेस पक्षी पकडतो ना तर तो टॉस करून बाजूला आहे. अरे घ्या. त्याला सवयच आहे की टॉस करून खाणार तो एकदम जाऊन गिळणार नाही. जसं अवघड मासा पकडला असेल तर दगडावर आदळणार त्याला मारणार आणि मग खाणार पूर्णच गिळणार. वरून आम्ही टिपण्याचा प्रयत्न गिळत नाही आधी टॉस करतो आणि मग खातो. त्या एक छोटी परिसरात पुस्तिका या सगळ्या चित्रांना धरून 2-4 वर्षापूर्वी आपण काढल्यास 2015 साठी आपण होताल या नावाने पुस्तिका आपण प्रकाशित अभिजित केली होती. जोंधळेदादांच्या स्टॉलवर त्यांच्याकडं अनुराग पुस्तकालयाला ती आहे आणि त्याच्यात 174 प्रकारचे पक्षी फोटो सहित आणि त्याच्या शॉर्ट माहिती त्याची लांबी काय असते, साधारणतः त्याचं विणीचा हंगाम कधी आहे, त्याचं मोबाईल हॅबिटेट काय आहे, म्हणजे तो कुठं राहतो असं ते प्रेसिडेंट्स काय आहे हां असं एक छोट्या माहिती पुस्तिका केलेली आता जी की तुम्हाला हँडी आहे. आलाय. तुम्ही जंगलात फिरतानाही बरोबर सोबत घेऊ शकता आणि त्यानुसार नोंदी करू शकता की हा पक्षी मी तुम्हाला वाचता येईल. तिथे तुम्हाला संदर्भ मिळेल. आमच्या मॅडमने अशा पद्धतीने ते केलं होतं. त्याचं नवीन एडिशन म्हणजे नवीन आता त्याची आवृत्ती आपण 46 पक्षाची लवकरच करणार आहोत. मनपूर्वक अभिनंदन सांगतो. शहराचा तो इतिहास आहे. धन्यवाद. आणि ह्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे आपल्याकडे ते वन विभागाकडे नाही 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 ते कोण येतं? एखादा नवीन पक्षी ज्यावेळेस आम्हाला दिसतो सेंट्रलाइज सिस्टीम ते चालवतात अभिजित सर. ते आम्हाला कोणालाही कुठेही दिसला आम्ही समजा मी एकटा गेलो आणि मला एखादा नवीन पक्षी दिसला किंवा मायग्रेट झालेला पक्षी ह्या तारखेला आला हिवाळ्याचे दिवस आहेत आता खूप मायग्रेशन असते स्थलांतरित पक्षी येतात. आमच्याकडे त्यावेळेला समजा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आला तर आम्ही त्यांना भेटलो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आला. मग ते गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलता तर ते आम्ही लगेच चेक करून घेतो. तो पहिल्या आठवड्यात आलता का दुसऱ्या आठवड्यात अशा पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन आहे किंवा नवीन सापडला तर माहिती संकलन सुद्धा आहे. हा, माहिती संकलन. त्याचा अभ्यास आहे. माहिती आहे फक्त फोटो राहील चित्र माहिती त्याची माहिती सुद्धा आणि त्याचं कन्झर्वेशनचं पण काम करतो आम्ही फक्त फोटोग्राफी करत नाही. फोटोग्राफी हे संवर्धनाचं काम आहे. पण संवर्धन हे जागृती
प्लस समोर आदरणीय अभिजित सरांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सोनी सरांच्या लेकरांसाठी, नागरिकांसाठी, आपल्या नेतृत्वाखाली हे सगळे मित्रमंडळी हो, मग कुणीतरी पुढाकार घ्यायचा. आणि काय दरवर्षी आम्ही लहान मुलांची सुद्धा पक्षी निरीक्षण शिबिर आम्ही अरेंज करतो आणि साधारणतः 60, 70, 80, 100, 125 पर्यंत त्यांना आम्ही आदल्या दिवशी काय करतो, संपूर्ण हे दाखवतो LCD प्रोजेक्टर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6ला या 2 बसेस करतो, स्कूल बसेस, त्याच्यातनं घेऊन जातो आणि 4-5 तास तिथं पक्षी निरीक्षण, मग चर्चा, जेवण आणि दरवर्षी करतो साधारण. आनंद आहे सर, खूप आनंद वाटला या सगळ्या प्रदर्शनाला भेट देऊन. आम्ही मित्रमंडळी या वर्षीच्या बरोबरी परिसर आम्ही पाहिलं, त्या दरम्यान या सगळ्या गोष्टी घडवल्या.